नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नुकतंच काल दिनांक 12 जुलै 2025ला MCC मार्फत ऑल इंडिया कोटाचा शेड्यूल संपूर्ण जाहीर करण्यात आलेला आहे। त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू। तत्पूर्वी मागील व्हिडिओमध्ये मी ऑल इंडियाचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहील याची माहिती दिलेली आहे आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, इतरांना शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही जॉईन होऊ शकता। तर बघूया फर्स्ट ऑल इंडिया कोटामध्ये डीम, त्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि प्रत्येक स्टेटचा गव्हर्नमेंट MBBS कॉलेज देखील 15% भरले जाते। तर फर्स्ट राऊंड आहे रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग तुम्ही 21 ते 28 जुलैपर्यंत करू शकता। त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट म्हणजे सिलेक्शन लिस्ट ही 31 जुलैला घोषित करण्यात येईल। त्यावेळेस तुम्हाला 1 ते 6 ऑगस्टपर्यंत त्या कॉलेजमध्ये जाऊन आपले ॲडमिशन क्लिअर करायची आहे। आणि त्याच्यानंतर राऊंड 2 रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग ही 12 ते 18 ऑगस्ट दरम्यान चालणार आहे। त्याचा रिझल्ट लागेल 21 ऑगस्टला। त्याच्यानंतर राऊंड 3 रजिस्ट्रेशन देन चॉईस फिलिंग ही चालणार आहे 3 ते 8 सप्टेंबर या दरम्यान। त्याचा रिझल्ट लागेल 11 सप्टेंबरला। त्याच्यानंतर स्टे व्हॅकन्सी राऊंड राहील तुमचा 22 ते 24 सप्टेंबर म्हणजे 2 दिवसाच्या कालावधीमध्ये आणि रजिस्ट्रेशन म्हणजे रिझल्ट लागेल सिलेक्शन लिस्ट घोषित करण्यात येईल 27 सप्टेंबरला आणि तुम्हाला 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या दरम्यान त्या कॉलेजमध्ये आपलं ओरिजिनल डॉक्युमेंट देऊन आपली ॲडमिशन करायची आहे। त्याच्यानंतर स्टेट कधी सुरू होईल याचा शेड्यूल तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळून जाईल। त्याच्यानंतर स्टेटचा कट ऑफ किती राहील, ओपनचा 500 राहील की 510 505 पर्यंत जाऊ शकते। अदर कास्टात आहेत NT SC SCBC EWS याचा कट ऑफ किती राहील याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कळवली जाईल। थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये, येतेच धन्यवाद।